डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशभरात जल्लोषात साजरी होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधील या दापोडी परिसरामध्ये काही विद्यार्थी जे आहेत ते UPSC असतील किंवा MPSC करणारे किंवा त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आता सलग 18 तास जे आहे ते अभ्यास करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जे आहे ते या ठिकाणी करत असल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। जल्लोष आणि धांगडधिंगा टाळत या विद्यार्थ्यांनी जे आहे ते या ठिकाणी आता 18 तास सलग अभ्यास करत अभिवादन करण्याचे या ठिकाणी जे आहे तो कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। जी संकल्पना होती जी संकल्पना ज्यांची आहे ते उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्यासोबत सर काय सांगाल, काय संकल्पना तुमच्या डोक्यात होती? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशात विदेशात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। खरं तर या संस्थेमार्फत हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोलंबिया या ठिकाणी त्यांनी जे शिक्षण घेतलेले ते शिक्षण घेत असताना त्यांनी सलग 18 तास अभ्यास करून त्या पदव्या प्रदान केलेल्या आहेत। त्यांनी जो राजमार्ग दाखवलेला आहे आणि शिक्षणाचं जे महत्त्व दाखवलेलं आहे त्या राजमार्गावरती सर्व विद्यार्थ्यांनी चालावे आणि समाजाला एक सुशिक्षित असं घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे। ह्या उद्देशानेच या ठिकाणी जे त्रैलोक्य बौद्ध महासंघ समयक दापोडी यांनी हा उपक्रम गेली 19 वर्षापासून या ठिकाणी राबवतात। जवळजवळ तुम्हाला मी सांगतो की 200 विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होतात। हे विद्यार्थी जसं की बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व अख्ख्या जगाला दाखवून दिलं, त्यांच्याच मार्गावर चालण्याच्या उद्देशाने सलग 18 तास अभ्यास करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा यांचा मनापासून प्रयत्न आहे। पण आता आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित जे संविधान आहे त्यावरून मोठी चर्चा होत असते की संविधान बदलणार वगैरे, त्याबद्दल काय? तुम्ही बघितलं असेल की आता गेली 7-8 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्यावेळेस अशी चर्चा चालली होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला त्यावेळी अशी चर्चा चालली होती की संविधान बदलणार। खरं तर संविधान बदलणार नाहीच, पण अफवा ज्या पसरवल्या होत्या की ज्या चर्चा चालू होत्या त्याच्या चर्चेचं निदान कमीत कमी तुम्ही हे तरी पाहिलं असेल, ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतली तर त्यावेळेस संविधानाची प्रत त्यांनी आपल्या स्वतःच्या डोक्यावर लावून ते संविधानाचं महत्त्व ह्या जगाला दाखवून दिलेले। त्यामुळे ज्या ह्या अफवा आहेत ह्या अफवा काय तसं संविधान बदलणार ह्या होणार नाही। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधील या तरुणांनी जो आहे तो या ठिकाणी एक वेगळा स्तुत्य असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी हाती घेतलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे, मी रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।